हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. हा माझा पहिला व्लॉग आहे. याआधी मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवत होते. प्लीज सजेशन द्या तुम्ही, जर काही चुकलं माझं तर. आता जस्ट आमचं जेवण झालं आहे. मी आणि माझे हजबंड आम्ही दोघे राहतो. जेवण झाल्यानंतर किचन साफ करूनच मला झोपण्याची सवय आहे. इथे मी फूड वेस्टेज जे आहे ते एक बॅगमध्ये साठवलं आहे. माझं जेव्हा पूर्ण किचन क्लीन होईल तेव्हा मी ते बाहेर ठेवेल. मी जॉब करणारी वुमन आहे. जॉब आणि घर दोन्ही मी हँडल करते. गेल्या 2 महिन्यापासून मी नोटीस पिरियडवर आहे. हा माझा 3रा महिना चालू आहे. सध्या जॉब मिळणं पण एवढं मुश्किल झालं आहे. सध्या माझ्या हातात एकही जॉब नाही आहे. जॉब हातात नसतानाही मी रिझाईन केलेलं आहे. कारण एकाच ठिकाणी 3 वर्ष काम केलं आहे मी. जेवढी हवी आहे तेवढी सॅलरी मला देत नव्हते, त्यामुळे मी जॉब हातात नसतानाही रिझाईन केलं. इथे सगळं वेस्टेज जेव्हा मी टाकले, आता त्याच्यानंतर मी स्टार्ट केले क्लिनिंगसाठी. तुमचाही रुटीन शेअर करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. मी आणि माझ्या हजबंड आमचं लव्ह मॅरेज झाले. तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल आमची लव्ह स्टोरी तर प्लीज कॉमेंटमध्ये मेन्शन करा. मी नक्कीच येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये शेअर करेल तुमच्याबरोबर माझी स्टोरी. सध्या रात्रीचे 11 वाजले आहेत. आमचं जेवण आम्ही 9 ते 10पर्यंत करून घेतो. बट आज शनिवार असल्यामुळे आम्ही मूव्ही बघत होतो, त्यामुळे थोडा उशीरच झाला. आणि किचन क्लीन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत झोपायची इच्छाही होत नाही. किचन क्लीन करून झोपल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठतो आणि किचन क्लीन बघतो तेव्हा मन खूप प्रसन्न होतं. ही सवय मला माझ्या मम्मीकडूनच लागली आहे. माझी मम्मीसुद्धा गेले इतके वर्ष झालेत कधीच तिने किचन खराब किंवा भांडी अशीच ठेवून कधीच ती झोपली नाही. इथे माझी सगळी भांडी आता घासून झालेत. भांडी घासून झाली की मला सवय आहे किचनही क्लीन लगेच करायची. मग ती गॅस शेगडी, त्याच्यानंतर खाली किचन ओटा, ते पण मी लगेच घासून घेते. आता हा घासून झालेला आहे. माझे हजबंडसुद्धा मला खूप हेल्प करतात घरच्या कामामध्ये. आज संध्याकाळीच दुपारी आम्ही दोघांनीही मिळून पूर्ण घर क्लीन केले. त्याच्यानंतर त्यांनी स्वयंपाक बनवतानाही मला हेल्प केली, त्यामुळे मी त्यांना आता डिस्टर्ब नाही केलं. ओके, इथे आपला किचन क्लीन झाला आहे. आता जे घासलेली भांडी आहेत त्याला मी लवकर धुवून घेते.
आय नो माझी कढाई खूपच खराब झाली आहे. सो ह्याला एखाद्या शनिवारी किंवा रविवारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी छान व्यवस्थित अशी घासून घेईन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच ही कढई खूप तुम्हाला क्लीन झालेली दिसेल. दोन जरी माणसं असली तरी पण भांडी मात्र भरपूर पडतातच. 2 असू द्या किंवा 7 माणसं असू द्या, भांडी मात्र जेवढी पडायची ते तेवढी पडतातच. ओके, सो इथे माझी भांडी घासून झाली आहे. सो आता मी जो उरलेला कचरा आहे तोही एक गार्बेज बॅगमध्ये ठेवून मग त्याला बाहेर ठेवेल. इथे सिंकसुद्धा मी क्लीन करून घेते आहे. शक्यतो जेवढा सुका तुम्हाला ओटा ठेवता येईल तेवढा सुका ओटा ठेवा. कारण की मला माझ्या घरामध्ये 6 महिन्यापूर्वी कॉकरोचेसचा खूप त्रास झाला. आता इथे राहिलेलं जे आहे वेस्टेज ते सुद्धा मी गार्बेज बॅगमध्ये ठेवलं. आणि जी जाळी आहे सिंकमधली त्यालासुद्धा मी घासून घेते रोजच. आता जी गार्बेज बॅग आहे त्यालासुद्धा मी बाहेर ठेवते. ओके, सो इथे माझे हस्बंड आलेले. त्यांना माहिती नव्हतं की मी अजूनपर्यंत रेकॉर्डिंग चालू आहे. सो ते त्यांचा फोन घ्यायला आलेले.